आहेत. चला विक्रांत पाटील बोला. सन्माननीय सभापती महोदय, काय अर्धा तास चर्चा मगाशी या आयुधाच्या माध्यमातून खर तर युवा कल्याण विषयावरती आणि युवकांसाठी काही धोरणात्मक निर्णय करण्याची गरज आहे या विषयाच्या अनुषंगाने ही चर्चा करण्यासाठी मी या ठिकाणी उभा आहे. सन्माननीय सदस्य सत्यजित तांबे यांनी युवा विषयामध्ये किंवा युवांसाठी जे काही अपेक्षित आहे या विषयामध्ये पूर्वीच्या अर्धा तास चर्चेमध्ये तुम्ही पण शॉर्ट घ्या, चर्चा केलेली. तुम्हीच बॅटिंग करताय, शॉर्ट घ्या चला. तर यामध्ये खरं तर सकारात्मक निर्णय करण्याची गरज आहे आणि ज्या पद्धतीनं हे राज्यातलं सरकार युवांच्या कल्याणासाठी किंवा प्रत्येक घटकाच्या कल्याणासाठी चांगल्या पद्धतीनं काम करते याचं मी अभिनंदनही करतो. परंतु खरं तर युवांसाठी काही स्पेसिफिक गोष्टी करण्याच्या आवश्यकता आहेत सभापती महोदय. आणि म्हणून युवांना आपण एकीकडे लायबिलिटी म्हणून न बघता त्यांना सर्वोच्च परतावा करणाऱ्या एक ॲसेट किंवा ज्यातून आपण गुंतवणूक म्हणू शकतो अशा पद्धतीने बघण्याची गरज आहे. आणि म्हणून जेव्हा आपण $5 ट्रिलियन इकॉनॉमीचं स्वप्न बघतो त्या दृष्टीने आपण वाटचाल करतो तेव्हा ज्या युवांची संख्या या राज्यामध्ये 55% पेक्षा जास्त आहे अशा युवांच्या मागे खरं तर काहीतरी निर्णय करण्याची गरज आहे. मग अशा वेळेला जर का युवा कल्याण मंत्रालय हे अस्तित्वात नसणं ही एक बाब आहे, पण त्या माध्यमातून युवांसाठी काही स्पेसिफिक गोष्टी आपण करतोय का या विषयाकडे मला या सभागृहाचं लक्ष वेधून घ्यायचं आहे. खरं तर युवांसाठी वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये अनेक योजना आहेत, पण त्याला कुठेतरी सेंट्रलाइज मॉनिटरिंग केलं पाहिजे अशी कुठलीही व्यवस्था त्या ठिकाणी नाही. म्हणजे समाज कल्याणच्या माध्यमातून अनेक योजना, SC STच्या माध्यमातून अनेक योजना, त्या ठिकाणी अनेक प्रकारच्या योजना OBC मंत्रालयाच्या माध्यमातून आहेत, पण त्याला सेंट्रलाइज मॉनिटरिंग करणं, त्याचा लाभ विद्यार्थ्यांना मिळतोय का, त्या युवांना त्याचा लाभ मिळतोय का, त्यातली जी प्रक्रिया आहे ती कशी अडचणीची आहे, मग त्या युवांनी त्यांचं म्हणणं कुठे मांडायचं यासाठी खरं तर एक प्लॅटफॉर्म असण्याची गरज आहे. आणि म्हणून ज्या काही अडचणी युवांना सामोरं जावं लागतं म्हणजे शिष्यवृत्ती मिळणं त्यातलं ट्रॅकिंगची व्यवस्था नाही आहे, या ठिकाणी वेगवेगळ्या डिपार्टमेंटच्या योजनांना कुठेतरी एकत्रित समन्वय केला पाहिजे त्यासाठीची कुठे व्यवस्था नाही आहे. एकीकडे नोकऱ्या नाहीत म्हणून ओरड ही आमचे युवा करताना दिसतात, पण दुसऱ्या बाजूने अनेक व्यवसाय आहेत की जे सांगतात की आम्हाला चांगल्या कॅन्डिडेटची गरज आहे पण ते कॅन्डिडेट्स त्यांना मिळत नाही. मग याच्यामध्ये सन्माननीय सभापती मध्ये मला थोडा महत्वाचा विषय आहे त्यामुळे थोडं मला वेळ त्याच्यावर चर्चा चालली पण मी 5 मिनिटं घेणार आहे सभापती महोदय. त्यामुळे यामध्ये प्रश्न विचार घेणार म्हणजे इथे आपण कुठे आहोत अहो बोला. पण तुम्ही काय माहिती पाटील साहेब तुम्ही सभापती महोदय अजून मला पुढचा पण आहे अर्धा तासची जी आहे ती आणि खरं अर्धा तास म्हणजे खरंच अर्धा तास नसतं बोलायचं. सदस्यांनी 5-7 मिनिटं बोलायचं असं मंत्री उत्तर द्यायचं. सभापती मध्ये 5 मिनिटं पण पूर्ण नाही झाली. तर यामध्ये नोकऱ्यांची ओरड एका बाजूला त्यामुळे खरं तर यामध्ये कुठेतरी एक सेतू असण्याची गरज आहे की ज्याला सेंट्रलाइज मॉनिटरिंग होईल आणि ज्यांना नोकऱ्या पाहिजेत त्यांना नोकऱ्या आणि ज्यांना कॅन्डिडेट पाहिजेत त्यांना कॅन्डिडेट हे जोडण्यासाठी एका समन्वय यंत्रणेची गरज आहे. त्या ठिकाणी जिल्ह्यामध्ये मोठे मोठे प्रोजेक्ट येत आहेत. आता रायगड जिल्ह्यामध्ये 1 लाख कोटींपेक्षा जास्तचे प्रोजेक्ट येत आहेत, पण त्या ठिकाणी पुढच्या 5 वर्षात येणारे प्रोजेक्ट आणि त्यासाठी लागणारी स्किल्ड मॅनपॉवर याच्यामध्ये कुठंतरी आपण तफावत असल्याची दिसते आणि म्हणून मग बाहेरच्या माणसांना त्या ठिकाणी जॉब लागल्याचं दिसतं. त्या ठिकाणी जर का आपण आधीच मेहनत घेऊन जर का स्किल डेव्हलपमेंट करू शकलो, त्या उद्योगांना कुठले त्या ठिकाणी स्किल लागणार आहेत त्या आधीच डेव्हलप करू शकलो तर त्यामध्ये त्या स्थानिक युवांना त्या ठिकाणी रोजगार मिळू शकेल. त्यामुळे अशा पद्धतीच्या एका यंत्रणेची गरज आहे. 10वी-12वी नंतर काय, ग्रॅज्युएशन नंतर काय, ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं काउन्सिलिंग नाही, त्यामुळे विद्यार्थी कुठल्याही दिशेला त्यांची बरेच वेळा दिशा भरकटण्याचं काम होतं. त्यामुळे त्या विषयामध्ये त्यांना मार्गदर्शनाची गरज आहे. अनेक विद्यार्थी परदेशी शिक्षणासाठी नोकरीसाठी जातात पण योग्य ज्ञान नसल्यामुळे तिथे जाऊन चुकीच्या युनिव्हर्सिटीत शिक्षण घेतलं म्हणून फसून जातात किंवा तिथे गेल्यानंतर कुठल्या तरी कायदेशीर कचाट्यात अडकतात. तिथलं आपलं असणाऱ्या आपले शासकीय यंत्रणा त्यांना मदत करतात पण कुठल्या प्लॅटफॉर्मवरती ती मदत मागायची हे न कळल्यामुळे अनेक वेळेला त्या युवांना अडचणीला सामोरं जावं लागतं, अनेक वेळेला त्यांना तुरुंगात जावं लागतं अशी स्थिती त्या ठिकाणी आहे. त्यामुळे ते कुठले जेन्युइन कोर्सेस आहेत त्याची ऑथेंटिसिटी काय, युनिव्हर्सिटीची ऑथेंटिसिटी काय, खरं तर या विषयात सुद्धा मार्गदर्शन मिळण्याची गरज आहे.
त्या ठिकाणी अनेक युवांना नोकरीच्या ठिकाणी अनुचित प्रकार घडतात, अनेक अन्यायाचे विषय घडतात, वेतन संदर्भातल्या अनेक अडचणी आहेत, काही कंपन्या त्याचे बॉन्ड लिहून घेतात आणि चुकीच्या पद्धतीने त्यांना अडकवतात. त्यामुळे अशा पद्धतीने त्यात कुठंतरी त्यांनी म्हणणं कुठे मांडायचं यासाठी एका यंत्रणेची खरं तर गरज आहे. कला, क्रीडा, सांस्कृतिक या प्रत्येक क्षेत्रामध्ये युवांना स्वतःचं म्हणणं मांडता यावं यासाठी एक प्लॅटफॉर्म असण्याची सभापती महोदय गरज आहे. आणि मग दुर्दैवानं या सगळ्या अडचणीमध्ये आमचा युवा कुठंतरी नैराश्याकडे चाललाय आणि मग त्यातून व्यसनाधीनता हे त्या ठिकाणी वाढताना दिसतं. त्यात सुद्धा काउन्सिलिंगची त्याला गरज आहे आणि त्यामुळे गुन्हेगारीतली वाढ हे सुद्धा ह्याचंच एक बाय प्रोडक्ट आहे. त्यामुळे यात सुद्धा काउन्सिलिंगची गरज आहे. त्याचं मानसिक आरोग्य यात त्याला सहाय्यतेची गरज आहे. आणि त्यामुळे खरं तर एका खिडकीतून या सगळ्या समस्या सुटणं यासाठी आपण प्रयत्न करण्याची गरज आहे. त्यामुळे माझा स्पेसिफिक प्रश्न सभापती महोदय यात असा आहे की सरकार खरं तर युवांना लायबिलिटी म्हणून न बघता त्यांच्यासाठी काही गुंतवणूक करणार का, आणि त्यासाठी ज्या पद्धतीनं इतर पॉवर असलेले काहीतरी अधिकार असलेले आयोग आहेत त्या पद्धतीनं युवांसाठी युवा कल्याण बोर्ड किंवा युवा कल्याण आयोग याची निर्मिती सरकार करणार का, त्या ठिकाणी या आयोगाच्या माध्यमातून त्यांना विशेष अधिकार देऊन एकाच प्लॅटफॉर्मवरती युवांना त्यांचं म्हणणं मांडता येईल, त्या ठिकाणी त्यांना त्या विषयात न्याय मिळू शकेल अशा यंत्रणेची घोषणा सरकार करणार का? मंत्री महोदय, तुम्ही आधी जी उत्तरं दिली आहेत ना तीच आता परत न देता नवीन काही असेल तर सांगा, कारण त्याचे 4-5 मुद्दे नवीन आहेत. सन्मानित सदस्यांचे मानसिक स्वास्थ्याचा, परदेशातल्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण. 5-7 मिनिटामध्ये 5 मिनिटामध्ये आपण जे वेळ दिली त्यामध्ये पूर्ण करू. काय विषय असा आहे की आमच्या काय विभागाच्या पूर्ण सेशनमध्ये फर्स्ट टाइम आमचा काय विषय आला आहे तो महाराष्ट्राच्या लोकांना पण कळू द्या विषय काय आहे ते, त्या म्हणून मी आपले निवेदन करतो, पण परमिट केला तर मी बोलू. असं आहे माननीय सभापती महोदय की माननीय विक्रांतजीने जे काय विषय मांडला त्यामध्ये कोऑर्डिनेशनचा विषय त्यांचा मेन होता की त्याने जॉब हवा आहे, त्याने एम्प्लॉय हवा आहे, पण ते कोऑर्डिनेशन नाही आहे, त्यांना माहीत नाही आहे. तो त्यासाठी आपण एक सेंट्रल गव्हर्नमेंटच्या सहयोगातून मॉडेल कॅरियर सेंटर सुरू केलं आहे आणि त्यामध्ये 2025-26मध्ये 1,12,390 असं लोकांना इंडिव्हिज्युअल गायडन्स दिली आहे. आणि त्याशिवाय मॅडम जे काही नवीन जे मी पूर्वी सांगितलं ते मी रिपीट करणार नाही, पण अजून 2-3 महत्त्वाचे निर्णय माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांची सरकारने घेतला आहे आणि त्या स्किलमध्ये फ्युचरमध्ये काय स्कोप आहे ते मी सोडाने सांगतो. एक जे आपण फॉरेन जॉबबद्दल सांगितलं ते मोठा मार्केट आहे. आमच्याकडे 50 लाख जॉबची रिक्वायरमेंट आहे. आता इस्रायल ते युद्ध झाला त्याने सर्व ते एक जातीविशेष लोकांना काढून टाकला. युक्रेनचा युद्ध आला तिथे पण असंही झाला. आमच्या त्याप्रमाणे आम्ही मुंबईमध्ये विद्याविहारमध्ये स्वामी विवेकानंद कौशल विकास इंटरनॅशनल अकॅडमी सुरू केली आहे. त्यामध्ये आपण 6 कोर्सेस ते तिथे सुरू केला आहे. आणि त्याशिवाय महाराष्ट्रामध्ये 6 ठिकाणी आपण इंटरनॅशनल अकॅडमी सुरू केली आहे आणि त्यामध्ये लँग्वेज शिकवता जर्मन, स्पेनिश, हिब्रू, जपानीज, कोरियन आणि EV, रोबोटिक्स, ॲडव्हान्स वेल्डिंग लॅब्स या सर्वांचे आपण काम पण सुरू केलं आहे. तो माननीय सभापती महोदय, आपला उद्देश असा आहे की 2 वर्षाच्या आत महाराष्ट्रामध्ये कोणाने बाहेर जायचं असेल तो त्याने ते 5 लाख 7 लाख रुपये द्यायच्या, खोटे बॉन्ड भरायच्या आणि नंतर तिथे काही फ्रॉडचा सामना करायचा ते गरज पडणार नाही आहे. सरकारमार्फत ते जाणार आहे आणि सरकार न केवळ त्याने भाषाचे शिक्षण देऊ, त्याची संस्कृतीचे पण शिक्षण देऊ आणि तिथे जे जॉब अवेलेबल आहे ते कोऑर्डिनेशनचं काम आपण करू. माननीय सभापती महोदय, आपल्या माहितीसाठी, आपल्या मार्फत लोकांच्या माहितीसाठी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचे यावेळी जे नवीन प्रयत्न सुरू केला त्यामध्ये आता त्यांच्या प्रयत्नाने यश आणून मागच्या महिन्यामध्ये ADB बँकने स्किल डिपार्टमेंटसाठी 4,200 करोड रुपये दिलेले आहे. 4,200 करोड. त्याशिवाय वर्ल्ड बँकने 1,400 करोड रुपये दिलेले आहे. हा वर्ल्ड बँकचे पैसे आमच्याकडे आले पण आहे. तो माननीय सभापती महोदयाच्या आपल्याकडे पैशाची कमतरता नाही आहे. आपण पूर्ण ITIच्या रिनोव्हेशन सुरू केलं आहे. कोणी ITIमध्ये 3 सालामध्ये प्रत्येक ITIमध्ये आपण नवीन ITI दिसेल, हॉस्टेल नवीन दिसेल. प्रथम आपण ते ITI नवीन करता नंतर हॉस्टेल करणार आहे. आणि त्याशिवाय माननीय सभापती महोदय, एक नवीन योजना सुरू करून आपल्याकडे प्रत्येक ITIमध्ये IMC आहे जे आपण
सिद्धिविनायकचा ट्रस्ट आहे, शिर्डीचा ट्रस्ट आहे, त्याप्रमाणे आपल्या प्रत्येक ITIमध्ये 417 ITIमध्ये ट्रस्ट आहे. त्यामध्ये 25-20 वर्षापासून एकच ट्रस्टी होते, कोणी काम करत नव्हते. आपण नवीन 3700 ट्रस्टी नवीन घेतला आहे. एकही रुपया मानधन त्याने देत नाही. ते समाजचे मानधन, ते चार्टर्ड अकाउंटंट आहे, इंडस्ट्रियलिस्ट आहे, NGO आहे, ते सर्व आता काम सुरू केलं आहे. सर्व ITIचे ते कोऑर्डिनेशनचं काम, स्टुडंटच्या जॉब मार्केटमध्ये काय हवं आहे, मशिनरी काय हवं आहे, सर्व ते कोऑर्डिनेशन करतात. 262 प्रिन्सिपल आपले सीट वॅकेंट होती. आता पण सर्व प्रिन्सिपल्सने एक प्रिन्सिपलकडे 3-3, 4-4 ITI होती. सर्वांना आपलं माहीत आहे. आता सर्वांना आपण एक ITI एक प्रिन्सिपल, हा पण आपण योजना सुरू केली आहे. माननीय सभापती महोदय, फक्त आपली जानकारीसाठी आपण जे काही काम सुरू केले, पण एक पॉलिसी फक्त मी सांगतो आणि मी थांबतो इथे. मुख्यमंत्री महाफंड, त्यामध्ये आपण 30 लाख लोकांना टार्गेट, युवक युवतीने कोणतेही अप टू 50 इयर्स एज, त्याने आपण टार्गेट केला आहे. त्यांची आपण एक ऑनलाईन एक्झाम घेणार आहे. त्या ऑनलाईन एक्झाममध्ये 5 लाख लोकांची आपण निवड करणार आहे. युवक युवतीने त्या जास्ती पण होऊ शकता. एजमध्ये 5 लाख युवक निवड करणार आहे. ते 5 लाख ते निवड होणार आहे, ते फक्त मुंबईमध्ये, पुण्यामध्ये, नागपूरमध्ये असं नाही आहे. ते पॉप्युलेशन प्रमाणे आपण डिव्हिजन केलं आहे. बुलढाणा ते एक तालुक्यामध्ये कमी आले तर सीट वॅकेंट राहील, पण ते शहराचे आपण लोक घेणार नाही. त्यानंतर प्रत्येक ITIमध्ये, प्रत्येक तालुक्यामध्ये आपल्याकडे ITI आहे. तिथे पण एक इनोव्हेशन सेंटर उभा केला आहे. तिथे आपण त्याच्यासाठी आपण एक गार्जियनशिपचा ग्रुप बनवला 10 लोकांचा, लोकल लोकांचा. ते त्याने काय आवडता सब्जेक्ट आहे, त्याने काय हवा आहे, त्याने रेग्युलर गायडन्स मेंटरशिप करणार आहे. आणि ते 6 महिन्याचे नंतर हा 5 लाख लोकांमध्ये अजून एक ऑनलाईन एक्झाम घेऊन ते आपण 1 लाख मुलामुलीची निवड करणार आहे. पूर्वी त्याने 5 लाख रुपयेचा फंड आपण फक्त 3% मध्ये देऊ, आणि नंतर त्याने 5 लाखपेक्षा जास्त 10 ते 25 लाख रुपयाचा फंड रिक्वायरमेंटचे प्रमाणे देऊ, आणि नंतर 1 वर्षाच्या नंतर त्यामध्ये फक्त 25,000 लोकांना आपण स्टार्टअप म्हणून पाठवू पुढे. हा माननीय सभापती महोदय, एक बार हा स्कीम सुरू झाली तो हे जे काही मुला मुली आहेत त्याने रेग्युलर, आता पैशाची गरज, पैसा बँक देता, पण त्यांचे मेंटरशिपची गरज आहे. तर मेंटरशिपची गरज आहे आणि इन्फ्रास्ट्रक्चरची गरज आहे. एक गावाच्या मुलाने काय करायचं, कुठे करायचं, 10-12 खोडीमध्ये राहतो, तर म्हणून आमच्या ITIमध्ये त्याने आम्ही जगह देणार आहे. तिथे टीचर पण देणार आहे. प्रत्येक ITIमध्ये माननीय सभापती महोदय, यावेळी आपण एक टेक्निकल डायरेक्टरचे अपॉइंटमेंट करणार आहे. आमचे एकही ITIमध्ये टेक्निकल डायरेक्टर नाही आहे. जे आपले टेम्पररी लोक होते, ते टेम्पररी लोकांना सर्वांना आपण परमानंट करण्याचा प्रोसेस सुरू केला आहे. 800 लोकांचं सिलेक्शन पण झालं आहे. माननीय सभापती महोदय, आपण माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या यावर फार लक्ष आहे. त्यांच्या नेतृत्वामध्ये आपण आमूलचूल परिवर्तन करत आहे. 2 वर्षामध्ये आपण नवीन दिशा दिसेल. ठीक आहे. आता अर्धा तास चर्चा 3 क्रमांकाची संजय खोडके महोदय. उत्तर नाही राहिलं. ते पाटील साहेब हे मगापासून त्यांना सांगितलं ना, पूर्वी सांगितलं होता, ते पूर्वी दिला होता. माननीय मुख्यमंत्रीकडे प्रस्ताव ठेवू, हा निर्णय ते घेतील. त्यांनी सांगितलं ना, परत सांगतात ते 2दा-3दा मागापासून ते सांगितलं. सभापती महोदय, हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.